साई प्रेरणा कोऑपरेटिव्ह पतसंस्थेचा खोपोली शाखेचा 7वा वर्धापन दिन साजरा झालाय। ह्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देवदास कोंडाजी डोंगरे हे उपस्थित राहून सभासदांना मार्गदर्शन करून त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या। साई प्रेरणा पतसंस्था खोपोली शाखेचा 7वा वर्धापन दिन आज साजरा झालाय। यावेळी संस्थापक देवदास डोंगरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। आर्थिकदृष्ट्या गोरगरीब कुटुंब आहेत, त्यांना व्यवसायासाठी लागणारं आर्थिक मदत ही करण्याच्या उद्देशानं ही संस्था वेळोवेळी मदत करत असते। एखादी व्यक्ती खासगी व्यक्तीकडनं जास्त व्याजदरानं पैसे घेते आणि ते दिवसेंदिवस कर्जबाजारी होत जातात। अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना ह्या संस्थेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देते, जेणेकरून महिलांची व्यवसाय करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन कुटुंबाला हातभार लागेल, हा एकमेव उद्देश या संस्थेचा आहे। संस्थापक अध्यक्ष देवदास डोंगरे यांनी खोपोली आणि पेण इथल्या सभासदांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करून कर्ज उपलब्ध करून घेण्यासाठी येणाऱ्या अडचणी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली। यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देवदास कोंडाजी डोंगरे, खोपोली शाखा अधिकारी कल्पेश अनिल भोपतराव, प्रकाश उकाजी आठवले, गौरव मोरे, रोहित कराळे आदीसह अनेक सभासद आणि कर्जदार मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते। आपण काय सगळीकडे पोहोचू शकत नाही। तेव्हा माझी कळकळीची विनंती आहे की तुमचा किती वाईट माणूस असू द्या, तो माणूस आहे, त्याचं कुटुंब आहे, त्याच्या कुटुंबामध्ये असल्यानंतर त्याची शहानिशा अगदी करायची, इथपर्यंत आणायचं आणि मी कामं करून घ्यायची। या संस्थेकडे भरपूर पैसा आहे, फक्त योग्य लोकांना द्यायला पाहिजे ही माझी अपेक्षा आहे। त्याप्रमाणे आमचा कंट्रोल होतो। प्रत्येक दिवशी याची स्टेटमेंट एचओला येते, एचओचा कंप्लीट अल्बम आमच्याकडे येतो, आम्ही अर्धा एक तास बघतो आणि विषय संपवतो। तेव्हा आता काय तुमच्यापैकी कोणाला सूचना करायची, कामकाजामध्ये काहीतरी बदल व्हावा, आता एक सूचना केली यांची